नमस्कार, माझे नाव वेदिका रंगनाथ शिंदे. नमस्कार, माझे नाव मयुरी उमाकांत शिंदे. नमस्कार, माझे नाव सौर्य एकनाथ शिंदे. काय तुमचा प्रयोग? ध्वनीचा स्रोत. ओके, काय प्रयोग आहे करून दाखवा. आम्ही जर इकडून बोललो तर तिकडे ऐकू जातो. मी काय बोलली का? तू काय कर? ते तुम्हाला पण ऐकू आलं? तू काय कर? मला पण ऐकू आलं. तुझ्या बहिणीशी लावतात. आता कुठे ऐकू? बर, आता नाही आलं ऐकू. मग काय त्यातून काय साध्य झालं? आपण जर याला टाईट धरलं तर याची कंपन म्हणजे हा दोरा कंपन एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत पोचवतो. ओके, मग याचा वापर कुठं केला असेल असं वाटतं तुम्हाला? सर, जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा संदेश पाठवायचा होता तर असं याचा वापर करत होतो. बर, ओके. काय काय वापरलं साहित्य तुम्ही यासाठी? 2 कापरी कप आणि एक एक दोरा दोरा आणि 2 आकडीच्या काड्या. ओके, गुड, छान. धन्यवाद. चला, तुमच्या प्रयोगाचं नाव काय आहे? तरंगणाऱ्या वस्तू आणि बुडणाऱ्या वस्तू. बर, मग काय प्रयोग आहे तुमचा? करून दाखवा. हे आम्ही पंचपत्र घेतलेलं आहे आणि आम्ही काय ते? पंचपत्र नाहीये ते. आम्ही ते पाणी ओतणार आहे. आम्ही ते काही वस्तू घेतलेल्या आहेत. कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत? पेन्सिल, रबर, शॉर्पनर, खोडरबर आणि दगड, चावी आणि खडू. आम्ही ह्या वस्तू पाण्यामध्ये टाकणार आहे. काही वस्तू बुडाल्या आणि काही वस्तू वरती राहिलेल्या आहेत. बुडालेल्या वस्तू खोडरबर, शॉर्पनर, चावी आणि खडू आणि दगड आहे आणि तरंगणाऱ्या वस्तू पेन्सिल आणि रबर आहे. बर, मग पेन्सिल का बरं नाही बुडाली? कारण की तिचं वजन कमी आहे आणि हे पाण्यात आपण पेन्सिलच्या वजना एवढा दगड घेतला तर तो बुडेल का? बुडेल. मग का बरं बुडन तो? कारण की पेन्सिलची घनता कमी आहे आणि दगडाची घनता जास्त आहे. कोणापेक्षा? पेन्सिलपेक्षा नाही, पाण्यापेक्षा. मग याच्यातून काय कळालं तुम्हाला? आम्हाला असं कळतं की त्या हलक्या वस्तू राहतात पाण्यापेक्षा, पण त्या वरती तरंगण आणि त्या पाण्यापेक्षा त्या वस्तूंची घनता कमी असते, त्या खाली बुडून. ओके, ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. याच्यात पाणी वाटायचं. काय तुमचं प्रयोगाचं नाव काय आहे तुमच्या? जादूची शॅम्पू. बर बर, काय करतो हा जादूचा शॅम्पू तुमचा? सर, पाणी थंड पण करतो आणि पाणी गरम पण करतो. बर, कसा करतो? सर, पाणी वाटायचं. मग काय करायचं? शॅम्पू वाटायची. बर, शॅम्पू त्यामध्ये टाकायचा आणि काय करायचं आता? काडी घ्यायची, त्याला असं डफाळायचं सर. हलवायचं, घुसळायचं म्हणायचं. ओके, हळू. कागद घ्यायचा असतात. ओके, आता काय करायचं? तसं नाही, खालून धर. पेटी घ्यायची सर. हां. सोडा जाळ लावायची सर याला.
बर. मग काय होतं? स्फोट तर नाही होत ना? मग काय होतं? गरम होतं सर पाणी. पाणी गरम होतं. थंड पण होतं. बर. अंगावर पडेल ते. हां. हात पायाच्या खाली थंड राहतं, वर 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 गरम राहतं. अरे गरम झालंय पाणी तर, खाली खाली थंड आहे सर. आणि खाली थंड आहे. हे असं कशामुळे झालं मग? सर शॅम्पू घेतली आणि जाळाला. हां, शॅम्पूमुळे झालं का ते? मग आता जर समजा आता आपण शॅम्पू नाही टाकला आणि असंच केलं, समजा शॅम्पू न टाकता, तर मग गरम होईल का पाणी? नाही शकत. हो. मग शॅम्पू टाकून काय फायदा झाला? जर तुम्हाला पाणी, जर नुसतं पाणी घेतलं आणि त्यात शॅम्पू नाही टाकला समजा, तर मग ते पाणी गरम होईल का असंच? तुम्ही करून पाहिलं का तसं? करून पाहिलं? बरं. मग असं काय असेल त्या शॅम्पूमध्ये की ते पाणी, वरचं पाणी गरम झालं, खालचं पाणी थंड राहिलं? सर शोधलं का तुम्ही काही मग त्यात? नाही. बरं, काय असेल मग ते शोधा त्यामध्ये. हां, छान, व्हेरी गुड. तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही. बरं, या तुम्ही तिकडेच थांबा. चला सांगा, तुमचं काय नाव आहे? तुम्ही कोण कोण आहे? नमस्कार, माझे नाव जयश्री आहे. हां, ओके. नमस्कार, माझे नाव शिवानी. हां, माझे नाव गोपाल. बर माझे नाव सोहम. बर माझे नाव ऐश्वर्या. ओके. काय तुमचा प्रयोग? ग्लास आणि नेल पॉलिश. नेल पॉलिश. नेल पॉलिश काय काय तो प्रयोग? सर आहे पेटी. पेटी. सर त्याच्यात नेल पॉलिश नेल पॉलिश. हे उघडायचं आणि त्याच्यात पेटी आकडी घ्यायची आणि त्यात टाकली का? बरोबर. करून दाखवा, करून दाखवा, कृती करून दाखवा प्रयोगाची. बाजूला व्हा बाकीचे. हां, ही नेल पॉलिश टाकली. ओके. ताई मारते तुला आता आज. नेल पॉलिश किती हे केली तुम्ही. हां. बरं, आता त्याच्यामध्ये आग लावायची. बर, आग लागते काय मग? अरे वा 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 वा. मग आता कोण जळतंय त्याच्यामध्ये? नेल पॉलिश म्हणजे जी नेल पॉलिश आपण लावतो हां तर जे खातो ना आपण, हां. तर ती पोटात गेल्यामुळे आपलं कॅन्सर पण होऊ शकतो. ओके ओके. म्हणजे त्यामध्ये विषारी पदार्थ असतात का? बर बर. तुम्ही खातात का रे नेल पॉलिश? बर बर, ठीक आहे ठीक आहे. गुड, व्हेरी गुड. पण त्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ कोणता आहे ते तुम्ही शोधलं का? त्या नेल पॉलिश मध्ये कोणता पदार्थ ज्वलनशील आहे? मग ते मला उद्या सांगा की त्या नेल पॉलिश मध्ये कोणता पदार्थ ज्वलनशील आहे. ओके. हां, चला तुमचा प्रयोग काय आता? कोण कोण आहे तुम्ही? ए बोल नका. माझे नाव वेदांत. ओके. नमस्कार, माझे नाव कार्तिक. हां, नमस्कार, माझे नाव सत्यम. ओके. सांगा तुमच्या प्रयोगाचं काय नाव आहे? चुंबकाची पावर. चुंबकाची पॉवर. काय करतो चुंबक तुमचा? कृती करून दाखवा. मीठ टाकायचं. काय टाकलं ते? मीठ टाकायचं. बर, हलवलं. नंतर काय करायचं? भवंडर तयार होतो. कुठे? खाली तयार होतोय का? अजून टाका ना मीठ, आम्हाला दिसल ना मग ते. हां, आता हलवा. आता करा. त्या हलवल्या. थांबा, आता त्या हलवल्यामुळं नाही होत का बाउंडर?
हा, आता लावा. दिसतो का तुम्हाला भावंडर? नाही दिसत आहे. खाली पण ठेवायचं का? दिसतोय का रे? तुम्ही अगोदर करून पाहिला होता का प्रयोग? मग झाला होता का? आता का नाही दिसत आहे? हा, आता दिसतोय बा. मिठाने दिसत नाही सर. दिसतोय का रे? थोडं थोडं दिसतंय. वरून दिसतोय थोडा. सर ते मिठाने दिसत नाही होतो. वरून दिसतोय. मग तो चुंबकामुळे झालं का? मग चुंबकानं काय केलं नेमकं त्यात? सर चुंबकाने त्याला ओढलं. कशाला ओढलं? त्याला सर मीठ टाकले पहिले. मग ते मीठ पिघळलं. हलवलं ते बोंड. मग चुंबक कोणकोणत्या वस्तूंना आकर्षित करतो? लोखंड. लोखंडाला. बर, त्याला आकर्षित करतो. बर, चुंबकाला किती टोकं असतात? कोणते 2 ध्रुव असतात? कोणाला सांगता येईल का इकडं? यस मी सांगू सर. हा, अँड साऊथ पोल. ओके. मग नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल जर तर ते एकमेकांना आकर्षित करतात का? नाही करत. घेतले तर करतात. मग याहून काय? सर चुंबकाची पावर तर ध्रुव हे एकमेकांना आकर्षित करतात आणि सजातीय ध्रुव हे एकमेकांना आकर्षित करत नाही. ओके, व्हेरी गुड. छान होता तुमचा प्रयोग. चला पुढचा प्रयोग. गर्दी करू नका. हा, चला सांगा तुमचं काय नाव आहे? ऐ बोल ना करा. हा हा, ध्वनीची. ओके, ध्वनीची निर्मिती. ओके, कशी? ऐ कोण बोलतंय ते? बर, म्हणजे काय कशी काय म्हणायचं तुम्हाला? याच्यातून काय झालं नेमकं? आवाज. वेगवेगळे आवाज आले का? म्हणजे काय केलं त्या वेगवेगळे आवाज येण्यासाठी तुम्ही? आणि मग सगळ्या वाट्यांमध्ये पाणी घेतलं का? सारखंच घेतलं? मग हा, आवाज यावं म्हणून. मग तसं एकाच याच्यात सारखेच जर घेतले असेल तरी पण आवाज आले असते ना? एकच आवाज आला असता. एकच. बरोबर. आणि याच्यामुळं काय झालं? जास्त आवाज आले है ना? बर, आता पुन्हा एकदा वाजून दाखव बरं मला. बरोबर. मग आता याच्या हे वेगवेगळे आवाज का बरं आले असतील बरं? पाणी कमी जास्त टाकलं तुम्ही ते ठीक आहे, पण आवाज वेगवेगळे का बरं आले मग? कोण सांगू शकतं? कोणाला सांगता येईल इकडं? पाणी कमी जास्त टाकल्यानंतर आवाज? पाण्याची कंपन करण्याची पावर. पाण्याची कंपन करण्याची पावर. बर, कशी? आता याच्यात कमी पाणी म्हणून थोडा कमी कंपन करतो. पण त्याच्यात जास्त पाणी मग तो जास्त कंपन करेल ना. जास्त कमी आवाज साऊंड थोडासा हे करेल ना. हा, आणि ध्वनीची निर्मिती कशापासून होते? कंपनांपासून निर्मिती होते ध्वनीची, है ना? मग ध्वनीची निर्मिती कंपनापासून होते. बर, मग कंपन ही कोणत्या वस्तूमध्ये जास्त असतात? मेटलमध्ये म्हणजे धातूमध्ये कंपन जास्त असतात की पाण्यामध्ये असतात की वाऱ्यामध्ये असतात? धातूमध्ये. ध्वनी म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ध्वनीला माध्यमाची गरज असते. बरोबर. कशा कशाची? एकतर तुम्हाला ध्वनीला म्हणजे धातू लागेल है ना,
किंवा मग त्याला पाणी लागेल किंवा त्याला वारा लागेल काहीतरी, है ना. निर्वात पोकळीत ध्वनीचा आवाज जात नाही. मग याच्यामध्ये तिन्हीपैकी सगळ्यात जास्त ध्वनीचे कंपन जोरात कशातून जातात? हवेतून जातात. याचं उत्तर परफेक्ट उद्या शोधून आणा की ध्वनी कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त गतीने जातो. ठीक आहे, छान होता तुमचा प्रयोग. याचा वापर करून तुम्हाला माहिती का एक वाद्य तयार केलं जातं, माहिती आहे तुम्हाला? नाही का? एक छोटी बशी आणि आपले कप घेतले का, ते कपामध्ये आणि बशीमध्ये असं पाणी टाकलं की त्याच्यापासून स्वरांची निर्मिती सुद्धा होते आणि त्याच्यापासून नाद उत्पन्न होतो आणि छानपैकी वाद्य तयार होतात. घरी गेल्यानंतर यूट्यूबवर बघा. ओके, व्हेरी गुड. चला या मॅडम, चला सांगा तुमचं काय नाव आहे? ऐ खाली बसा. हां सांगा. जादुई रंग. ओके, काय आहे बरं तुमच्या प्रयोगामध्ये? हां सांगा ना. जादुई रंग म्हणजे काय नेमकं? साहित्य काय काय घेतलं तुम्ही? साहित्य काय काय घेतलं? ग्लास, हां चमचा आणि पाणी. हां पाणी, सोडवा आणि हळद. सोडो काढा. काय प्रयोग करून दाखवा मला. हळू सांडेल. बर, हळद टाकली पाण्यामध्ये. ओके, पुढं तोंडाने सांगा ना तुम्ही आम्हाला काय काय करू लागले तर. बोला ना, काय काय करताय तुम्ही? पाणीमध्ये हां हळद मिक्स केली. ओके, ते पिवळा रंग झाला. पिवळा रंग झाला. बर, आता सोडा टाकला त्याच्यामध्ये. बर, तर काय झालं? लाल रंग. अरे लाल रंग झाला तो. कस काय रंग बदलला गड्या? हा ते ग्लास मुळे कलर बदलला का? नाही, मग त्याच्यामध्ये सोडा टाकला म्हणून. सोडा टाकला. मग त्या सोड्यामध्ये काय असेल की लाल रंग तयार झाला? सोडा विरघळला. बर बर बर. शांत बसा. ठीक आहे, त्या सोड्यामध्ये त्या सोड्याची आणि हळदीची काहीतरी अभिक्रिया झाली आहे ना, रासायनिक अभिक्रिया झाली, बरोबर. त्यामुळं रंग बदलला. पण तुम्ही हा पारदर्शक ग्लास घेतला असताना तर तो रंग आणखी आम्हाला लगेच दिसला असता. म्हणजे हे पाणी याच्यात टाकलं तर हे काढा, पाणी हे बाजूला काढा आणि तो रंग आता त्या याच्यामध्ये टाका. मग आम्हाला पाहू द्या ना ते पाणी. तो ग्लास लाल रंगाचा असल्यामुळं असं. आता टाका याच्यात. कोणता रंग झाला? अरे हो गड्या, रंग बदलला हळदीचा, आहे ना, लाल रंग तयार झाला. व्हेरी गुड, छान. म्हणजे काय कळालं याच्यातून तुम्हाला? आपण पाण्यात हळद टाकली म्हणून पिवळा रंग झाला आणि त्याच्यात सोडा टाकलं म्हणून लाल रंग. हा, म्हणजे दोन पदार्थ एकत्र आले तर त्यांचे रासायनिक अभिक्रिया होऊ शकते. छान. चला पुढं. छान होतं तुमचा प्रयोग. गुड, व्हेरी गुड. हां चला, काय नाव आहे तुमचं? बोल नका ना. हां वजन. बर, काय प्रयोग तुम्ही काय काय घेतलं? मापन घेतले. बर, सांगा काय काय तुमचे मापन? हां काय झालं? बर, मग काय झालं? हलकं आहे तर तापमान जादा असल्यामुळे
बर. आणि याचं वजन कमी आहे, हे वर आहे. हा, मग ते त्याचं वजन कमी आहे. बर. मग आता जर समजा आता याच्या एवढाच दगड जर मी घेतला इकडं, तर मग काय होईल बरं? कोण वर राहील, कोण खाली जाईल? दोन्ही पण सारखे. सारखेच राहील. कशावरून बरं सारखे राहील? हा, एक छोटा दगड घे रे याच्यापेक्षा. हा हे असं हा, दाखवा, द्या ना. आता हा दगड घेतला आपण, आता कोण गेलं? कोणीच नाही. कोण गेलं खाली? कोण गेलं? कळत असेल ना तुम्हाला थोडं. आता दगड तर लहान दिसतोय याच्यापेक्षा, पण दगड लहान दिसतोय, सारखंच दिसतंय ते. हा, मग वस्तू लहान मोठी असली तर वजन जास्त असतं का वस्तूचं? लहान मोठी असल्यावर. मग ह्याच आकाराचा जर लोखंड घेतला आपण, ह्याच आकाराचा, तर मग कोण खाली जाईल? हे खाली जाईल आणि लोखंड नाही जाणार. नाही, म्हणजे याचं वजन लोखंडापेक्षा जास्त असतं का? मग शिवानी, सारखंच असतं. करून पाहिलं का तुम्ही? हा, मग तुम्ही ही वस्तू कशाची आहे? कशाची आहे? कशाची बनलेली ही वस्तू? प्लास्टिकची. मग प्लास्टिकचं वजन आणि लोखंडाचं वजन सारखंच असेल का? लोखंडाचं जास्त असेल. बर बर बर. मग तुमच्या प्रयोगावरून काय सिद्ध केलं? तुम्हाला काय वाटलं? निष्कर्ष काय तुमचा? जी वस्तू जड असते ती खाली जाते, बर. वस्तू हलकी असते ती वर येते. तराजू मध्ये. ओके, छान, व्हेरी गुड. चला पुढं कोण आहे? कोणता प्रयोग आहे? हा, शेवटचा आहे का? ओके, कोण कोण या प्रयोगात? नमस्कार, माझे नाव गौरव आहे. आवाज नको. हा, माझे नाव सागर आहे. हा, नमस्कार, माझे नाव संकेत. नमस्कार, माझे नाव साईनाथ आहे. हा. नमस्कार, माझे नाव शौर्य आहे. ओके. हा, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे हवेचा दाब. बर. हवेचा दाब. ओके. काय काय घेतलं तुम्ही प्रयोगासाठी? पहिले सांगा ना मला. ही एक काचेची बॉटली घेतली आणि हा. एक पेपर घेतला, रोलिंग. हा, आणि त्याच्यात पाणी टाकलं त्या काचेची बॉटली. बर. आता आपण बघू. हवेने नाही का दाब धरून ठेवलेलं आहे कागदाला. बर. आणि त्यामुळे तो कागद खाली येत नाही का? हा, आता त्या बॉटल मध्ये जर आपण पूर्ण पाणी टाकलं, समजा पूर्ण पाणी, कागद अडकेल की नाही अडकत? का? दाबच नाही दिला आम्ही त्या कागदाला. बर बर. मग याच्यावर काय सिद्ध होतं? की हवा ही काय सिद्ध होतं? तुमच्या प्रयोगाचंच नाव आहे ना. हवा हवेचा दाब. हवेचा दाब. बर. हवेचा दाब हवेचा दाब परिणाम करतो. बर बर, ठीक आहे ठीक आहे. अजून दुसरं? एक साहित्य, एक बर. लिंबू, हा, अर्धी बॉटल, कापलेली बॉटल. कापलेली बॉटल. हा, काय करायचं? याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकलं. हा, ओके. कृती सांगा मला. लिंबू टाकलं. ओके, टाकलं, बुडालेलं बुडालं. लिंबू वर चालले, खाली गेलेले आणि याला तो आणि ऑटोमॅटिक वरती राहिलेले. ओके, बर बर.
हळूहळू. त्या वर हे कशामुळे झालं? बर, करू शकतो का बरं कुठं? समजा आपल्याला एखादं उपकरण तयार करायचं, वापर करू शकतो याचा आपण. काय आयडिया कोणाला? अजून दुसरा कोणाला? कूलर मध्ये कसं? मग याचा विचार करायचा कुठं वापर करू शकतो, एखादं उपकरण तयार करू शकतो का आपण याच्यावर? हा, आलं लक्षात? हा, सांगा. हा, छिद्र पाडलेले. हा हा, ओके. पाणी सुरू झालं, नळ सुरू झाले का? यस. बर, आता म्हणजे हवा बंद केली तर ते बंद होतात. बंद झाले. बर, मग याचा वापर तुम्ही कुठं करू शकता? झाडांना पाणी देण्यासाठी. बर, आणि याला जर आणखी चांगलं उपकरण तयार केलं तर तुमच्या शेतात करू शकतात तुम्ही? यस. यस. करू शकतात. बरं बरं. मग हवेच्या दाबाचे अनेक फायदे आपल्याला आहेत, उपकरण तयार करू शकतो आपण, है ना? बरं, अजून काय प्रयोग आहे तुमचा का झाले?